लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी आता फक्त 500 रुपये मिळणार. विजय वडेट्टीवारांच्या दाव्यानं खळबळ. राज्यात ज्यावेळी लाडकी बहीण योजना लागू केली तेव्हा सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का, असा संतप्त सवाल करत काँग्रेस नेते आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय. ज्याला कुटुंबात आधार नाही अशा महिलांना केंद्र सरकार 1500 देत होते, त्यांना फायदा झाला असता, पण 1500 घर चालतं का, असंही ते म्हणाले. आता लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी फक्त 500 रुपये देणार या सरकारची कीव येते आहे. केंद्राकडून पैसे मिळतात म्हणून पैसे कमी करणे हे चुकीचं आहे. अशा कृत्या लढवणं हे देखील चुकीचं असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. नागपुरातील 580 शिक्षक भरती घोटाळ्यात उल्हास नरडला बळीचा बकरा करत आहेत. अंतिम निर्णय हा फाईलच्या चौकशीच्या शेवटी असतो. खालचे चोर सोडून नरडचा राजकीय बळी घेतला जात आहे. यात अनेक शाळा सत्ताधारी यांचा आणि जवळच्या लोकांचा आहे. संस्थाचालक यांनी मान्यता दिल्यावर उपसंचालक यांच्याकडे जातो, त्यामुळे खाली चुकीचे झाले असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. नागपूर विभागात 580 शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ते बोलत होते. नाही, ज्या वेळेस ही योजना लागू केली त्यावेळेस सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? सरकारची बुद्धीला लकवा मारला होता का? आता जर बिचाऱ्या संजय गांधी निराधार महिला आहेत. निराधार म्हणजे कोणाला म्हणतात? ज्याला कुटुंबात कोणी आधार नाही, या वयस्क आहेत, जे कमवू शकत नाही, जे काही मिळवू शकत नाही, अशा ज्या महिला आहेत त्यांना जर 1500 रुपये मिळत होते आणि सरकार 1500 दिलं तर 3000 झाले असते आणि त्याचं कुटुंब, ते बिचारा वयोवृद्ध कुटुंब आपला प्रपंच चालवू शकले असते. परंतु यांना काय वाटतं की 1500 घर चालतं? या सरकारच्या या 8 लाख महिलांना 1500 ऐवजी 500 रुपये देत असताना यांच्या दूरदृष्टीची कीव यावी, यांच्या विचाराची कीव करावीशी वाटते. अरे, ज्यांना निराधारांना जर 1500 रुपये मिळत असतील सरकारकडून, राज्य आणि केंद्राकडून, तर तुम्हाला तिथेही खुपतं आणि दुखतं आणि त्यांना मात्र 500 रुपये देण्यासाठी तुम्ही वरून 500 रुपये देताय कारण 1000 रुपये सरकारकडून मिळतात म्हणून. हे फार दुर्दैव आहे. म्हणजे मतासाठी त्यावेळेस सरसकट निर्णय घेतलेत, मतं घेतली आणि आता मात्र यांची या योजना गुंडाळण्यासाठी किंवा तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या क्लुप्त्या लढवणं हे निंदनीय आहे असं मी मानतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर.